अरे माझ्या धर्मवीर संभाजी महाराज तुमच्यामुळे गेलं. अरे धर्मासाठी मेला, धर्मासाठी जीव दिला. का? माझा धर्म वाचवावा म्हणून, माझा धर्म सुरक्षित राहावा म्हणून. हे कवी चाल संगमेश्वरती जाऊ आणि या महादेवांचा सेवा करू. कवी आणि माझे शंभूराजे संगमेश्वरती आला आणि कवी रण मैदानात फिरायला गेला. अरे मुकराब खान येतोय, मुकराब खान 40,000चा फौज घेऊन येतोय मुकराब खान. कवींना कळलं मुकराब खान 40,000चा फौज घेऊन येतोय. रे पळतच आला. राजे 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 ऐका राजे. राजे राजे घेरा पडला हो राजे आपल्यावरती. राजे आपल्यावरती घेरा पडला राजे. आपण इथून निघावं आता. चला. का कुठे जायचं कवी? राजे राजे चला लवकर जाऊ. कवी सांगतोच की नाही? राजे तुमच्या कानात नको ऐकू राजे. अरे कोण तो हरामी, कोण तो बदमाश, सांग त्याचं नाव. राजे राजे दुसरं तिसरं कोणी नाही हो. तुमच्या सक्का मेवण गणूजी शिर्के. अरे वाघासारखा माझा राजा, कधी न रडणारा माझा राजा त्या दिवस रडला. मांडी घालून खाली बसला आणि महादेवाला हाक पाडलं. ये शिवशंकरा, ए आई तुळजा भवानी, काय चूक होतीस का आमची? या लोकांनी माझ्या आबासाहेबांनी जीव दिलंस. या लोकांसाठी माझी आऊसाहेबांना जीव दिलंस. याच लोकांसाठी जगत होत की आम्ही. राजे चला हो राजे. कवी मला नाही यायचं, तुम्ही जा. राजे चला. माझ्या राजांना कसं बस तरी घोड्यावरती बसवलं. आळंदी पासून तुलापूर फक्त 15 किलोमीटर आहे. तिथं जाऊन माझ्या इंद्रायणी नदीला विचारा. इंद्रायणी नदी, तू माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांना पाहिलं? सांग बाई माझ्या धर्मवीर संभाजी महाराज कसं होतं? ती इंद्रायणी नदी अजून सुद्धा रडतेस माझ्या राजासाठी. जाऊन विचारा एकदा माझ्या इंद्रायणी नदीला. अरे कवी क्लास आणि धर्मवीर संभाजी महाराज घोड्यावरती बसले. धर्मवीर संभाजी महाराज पुढे पुढे आणि कवी कलसांचा घोडा मागे मागे. मागून एक बाण आला, कवी कलसांच्या पाठी मागे घेतलं. कवी कलस घोड्यावरतून खाली पडलं. माझा राजांना माग पाहून पाहिलं. माझा कवी दिसत नाही, माझा कवी दिसत नाही. कवी घोड्यावरून खाली पडलं होतस. कवी कवी उठ, कवी चाल आपण इथून निघावं. आता इथून निघाव कवी, तुम्ही म्हटलं होतंस. राजे राजे तुम्ही जाओ राजे. राजे आज या धर्माला तुमचं गरज नाही. कवी कवी माझ्या आबासाहेबांना मला नाही शिकवलं, माझी आऊसाहेबांना मला नाही शिकवलं. राजे राजे तुम्ही जाओ राजे. राजे आज हा धर्माला तुमची गरज आहे राजे. रे लाख मेला तरी चालतील राजे, पण लाखांच्या पोशिंदा जगला पाहिजे. राजे जा तुम्ही. नाही कवी नाही. माझा कवींना कसं बस घोड्यावरती बसवलं. अरे मुकराब खान 40,000चा फौज घेऊन येतो. माझ्या राजांकडे कोणाचे जायचे अवकाश नव्हते. त्या डोळ्याकडून बघतोय माझा धर्मवीर संभाजी महाराज. अरे 25 फुटावरून दुरून साकदंड फेकला आणि साकदंडात माझ्या राजांना बांधलं. माझ्या राजांना उंटाला बांधलं. उंटाला बाबा माझ्या राजाला जर असं सरळ बांधलं असतं ना, माझा राजा उंटाचा मागा मागा चालला असतात. पण माझा राजाला उलटा करून बांधलं. अरे माझा राजा खाली पडला. टोचारे बोचारे कडे माझ्या राजांच्या अंगावरती सरायचं. अरे लाल बुंद माझा राजा झाला. रक्ताचा बंबाळ माझा राजा झाला. माझ्या राजांच्या अंगावरती कोणी थुंकायचं. माझ्या राजांना कोणी खान खान सुवा द्यायचं. सोनाचा मुकुट माझ्या राजांचं होतं. मुकुट काढण्यात आलं आणि लाकडाचा मुकुट माझ्या राजांना घालण्यात आलं. अरे वरून पाहत असेल तर काय वाटत असेल रे माझ्या राजांना.
अरे या लोकांसाठी मी जगलो होतं का आणि या लोकांसाठी आम्ही मेलोस का? अरे काय वाटत असेल माझ्या राजांना? हे तुळापूर मध्ये नेऊन आलं आणि औरंगजेब जवळ आलं. ये संभा, बोल बोल संभा, इस्लाम कबूल आहे का? होतोच का मुसलमान? माझा राजाच्या ताळ पायाचा मस्तकात गेले आणि बोलता गेला माझा राजा, ये नाही, हा धर्म नाही बदलणार. हिंदू म्हणजे आस्था, हिंदू म्हणजे प्रतिष्ठा, हिंदू म्हणजे आमचा धर्म. औरंग्या, अरे हिंदू म्हणून जन्माला आलो ना, हिंदू म्हणूनच मरणार. रक्ताच्या चिरकांड्या उडल्या तरी भगव्याच रंगाचा निघणार, असा म्हणणारा जगातला पहिला आणि जगातला शेवटचा राजा माझा धर्मवीर संभाजी महाराज होता. अरे इसका पर की बहुत जीप बोलते हैं, इसका पर की जीप निकालतो. सुनील महाराज, जीप छाटायची आजेच होती, आता जीप. अरे माझा राजांचा कान दाबलं, पण राजा कान उघडे ना. माझा राजांचा नाक दाबलं, पण माझा राजा का तोंड उघडे ना का? अरे एक हापसे पळत जात आलं, त्याचा हातात हातोडा होता. अरे जास्त चप वर झाला ना, एकच आवाज आला, जगदंब. आणि जसं जगदंब आवाज आला ना, शांतजी आतमध्ये गेली आणि एक विध जे बाहेर आली. माझा राजा तो जिभेकडे बघतोय, माझा राजा तो जिभेकडे बघतो. हे आई, हे आई तुळजा भवानी, अगं या जिभेने बुधभूषण ग्रंथ लिहिलं होतं. या जिभेने इकडची आई बहिणी सोबत संवाद केलं होतं, पण आजी जीभ मला सोडून जाणार. अरे माझा राजांचा जीभ छाटायचे आदेश होत. अरे एक हापसे आलं, त्याचा हातात तलवार होत, धार 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 तलवार होत. अरे एक वीत जीभ माझा राजा तो जिभेकडे पाहतो आणि तो तलवार चापावर झाला ना, माझा राजांना तो जीभ सोडून गेलं. रक्त रक्त, अरे तोंडापर्यंतचा पायापर्यंत रक्त बंबाळ माझा राजा आला. आई दुसरा दिवस उजळला ना, दुसरा दिवस. माझा राजांना आता बोलण्यासाठी जीभ नव्हते. राजांना सांगितलं, राजे होतोच का मुसलमान, बोल इस्लाम कबूल एक. राजांनी मान डोलावलं, नाही बोलता गेलं. अरे लालबुंद तप्त सळा एक केलं. माझा राजा डोळे उघडलं, या डोळ्याने पाहिलं होतं इकडचं रयतेचं आहे बहिणी. अरे डोळे बंद केलं, डोळे उघडलं, या डोळ्याने पाहिलं होतं आऊसाहेब जिजाऊसाहेबांनी. अरे या डोळ्याने पाहिलं होतं इंद्रायणी भीमानी. या डोळ्याने पाहिलं होतं पंढरपूर आळंदी. या डोळ्याने पाहिलं होतं आळंदी तर पंढरपूर पर्यंत भगवा वादळ. आणि या डोळे मला आज सोडून जाणार. डोळे बंद केलं, अरे डोळे उघडलं, लाल बुंद तप्त सळे होते. आत आत मध्ये गेलं, काळ्या कुट्टर रक्त बाहेर आलं. माझा राजेंना डोळं देखील न राहिलं. आई तिसरा दिवस उजळला ना, तिसरा दिवस माझा राजांना जीभ ही नाही, माझा राजांना डोळे देखील नाही. माझा राजांना असं भांडलं होतच का? आई, ए आई, चौथा दिवस उजळला असं माझ्या राजांना बांधलं होतच ना. माझ्या राजांच्या दोघा हात काढला का माय? या नराधामीने दोघा हात माझ्या राजांचा काढला. ए महादेवा, ए पांडुरंगा, या द्रौपदीला वाचवण्यास तुम्हीच आला होतात ना. माझ्या राजांना का वाचवण्यासाठी नाही आलं? ए माय काय चूक होती माझ्या राजांची. ए महादेवा संगमेश्वरती तुझा दर्शन असं आलं होतं ना. अरे लोक म्हणतात की महादेवांना तिसरा डोळा होता, मग त्यावेळी तुझा तिसरा डोळा का फुटलं होतच का? अरे हिंदूचा राजा होता ना. अहो राजे, 16 वर्षाचे असताना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज झाले होते, सिंहासनावरती बसले होते. राजे तुम्हालाही माझ्या राजांना दया नाही आली का? सोजगावरून पाहत होत माझा राज. आई चौथा दिवस उजळलं, माझ्या राजांना पाय कापण्यात आला. माझ्या राजाचा पाय कापलं.
39 दिवस माझ्या राजांना हाल हाल केलं. अरे आपण इथं सुरक्षित बसले ना. ऐका, लाचार हिंदू झालो. चला आम्ही लाचार. शेवटचा तो काळा दिवस 11 मार्च. आहे बटेटा चालतात ना तुम्ही? बटेटा माझा राजांना चाललं. जसं आपण कोंबड्या चालतोच ना, या बोकड्या चालतोच ना, तसा माझा राजांना चालण्यात आलं. अरे माझा राजा चालायला भेटला नव्हताच. अरे काय एवढा हिंदूचा राजा होता म्हणूनच का? अरे शेवटचा तो काळा दिवस झाला. माझा राजांचा तुकडा देखील सापडत होता. औरंगजेबांनी सुई दोऱ्यांनी शिवला. पोरींनो, तुम्हाला सांगतोस, अगं तुम्हाला जर लाज असेल ना, लाज, तर हिंदू धर्म सोडू नका. अरे तुमचा तुकडा करून एखादी फ्रीज मध्ये दे पोरांनो. आणि तुम्हाला ही लाज वाटत असेल ना दादा, अरे आता अयोध्यामध्ये राम मंदिर बनलंय. काय बापांचे औलाद म्हणतात की आम्ही राम मंदिर पाडू. अरे जो राम मंदिरचा वरती हात ही घालेल ना, त्याचा हात आम्ही खांद्यातून काढू. आणि माझा राजा चाळायला भेटलं नव्हतं. दादा राम वनवासाला गेलो होतस ना, तर घोडा रडला होता. कृष्ण गोकुळ सोडून गेलो होतस ना, गाया रडले होतेस. माझ्या छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्र सोडलं ना. अरे वाघ्या नावाचा कुत्रा रडला होता. पण माझा धर्मवीर संभाजी महाराज हा महाराष्ट्र सोडलं ना. नदी रडले, नदी. इंद्रायणी काय काय भीमा, बोल ना भीमा. इंद्रायणी, आता आमचा आई बहिणीचं रक्षण कोण करणार ग? आता आमच्या आई बहिणीचं रक्षण कोण करणार ग? माझा हिंदूचा राजा गेला होता. आई चंबुगाता वाचलं ना, डोळ्याला धार लागतात रे. जपा हिंदू धर्मात, तुम्ही जपा दादा जपा. किती हाल केला माझ्या राजांनी.